लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे. जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य. 2 ते 3 दिवसात कार्यवाही सुरू करू. मंत्री विखे पाटलांचं आश्वासन. मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य. फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय. महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच यावरही तोडगा काढणार. शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन. सरकार 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तऐवज देण्यास तयार, तर 39 लाख प्रमाणपत्र दिलेत. उर्वरित प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार. प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा. जरांगेंची मागणी. सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन. सातारा संस्थांच्या गॅझेटचा GR लवकर काढा. मनोज जरांगेंची शिष्टमंडळाकडे मागणी. मनोज जरांगेंच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतले नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. तर निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. फडणवीसांची भूमिका. मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली. पुढच्या 48 तासात डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवणार. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी SOP आता तयार, तर नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार. विखेंचं जरांगेंना आश्वासन. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार. कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू. सरकारचा इशारा. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास आंदोलन करणार. जरांगेंनी बाजावर बसून आंदोलन केलं. आम्ही ढेकळात आंदोलन करू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या. आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचाही सरकारला इशारा. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर मंदिरामध्ये अहिल्याश्वर मंदिरात पूजा होणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीही आणि प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने, तर दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली. अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा. रोहित पवारांची मागणी. तर खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र दिसतंय. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवाच्या खर्चावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित. अंतिम फॉर्म्युल्यानुसार आता भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरेंची सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार. तर नांदेड, नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व, तर विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी. अनिकेत तटकरेंचं भाष्य. कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट, तर कोकण विधान परिषदेसाठी आता जुईकरांकडून अपक्ष अर्ज दाखल. दरम्यान कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादीही आग्रही. कोकणच्या जागेसाठी गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगवले हे सुद्धा इच्छुक. कोकणातील विधानसभेच्या जागेवर शिवसेनेकडे संख्याबळ आहे, त्यामुळे कोकणातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी असा आमचा आग्रह आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. आम्ही आजही रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंना पाहतोय. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळेल ही आम्हाला खात्री आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता. सांगलीतनं शिवसेना शिंदे पक्षानं महायुतीमध्ये फडकवला बंडाचा झेंडा. शिवसेना शिंदे पक्षानं नेते तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज.
जळगाव विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर, तर शेवटपर्यंत निवडणुकीतनं माघार घेणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता, तर ठाण्यामध्ये रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता. संरक्षणाची गरज मला नाही, वैभव नाईकांचा वेळ चिंधीगिरीमध्ये जातोय. त्यांच्या घरात असलेले 2 नगरसेवक निवडून आणण्यात खारीचा वाटा माझा आहे, हे वैभव नाईकांनी विसरू नये. निलेश राणे यांचा वैभव नाईकांना टोला. मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिरानं. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी रुळावरून चालत निघालेत. मुंबईच्या जोगेश्वरी वांद्रे परिसरामध्ये रिमझिम पावसाच्या सरी, तर ठाणे दादर नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या सरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. नवी मुंबईत जुईनगर वाशी सानपाडा या परिसरातही पावसाच्या सरी. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून त्यांना काहीसा दिलासा. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हजेरी. 10 ते 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित. गोंदिया जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका. धान आणि मका पीक भिजल्यामुळे लाखोंचं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 11वीचे राज्यातील जवळपास 1,39,715 विद्यार्थी प्रवेश त्यांचे निश्चित. पहिली यादी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत्या बुधवारपर्यंत मुदत. मुंबई उच्च न्यायालयाची 757 शाळा बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती. संस्थांना बाजू मांडण्याची संधी न देणं ही नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन, तर उच्च न्यायालयाचं हे निरीक्षण. देशात अनेक विमानतळांवर 10हून अधिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद असलेले आरोपी अटकेत. दरम्यान आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील वॉन्टेड आरोपी असलेल्या व्यंकट दिनेश कुमारला मुंबई पोलिसांकडून अटक. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 24 जणांचा बळी. सीआयडीकडून आरोपींची 8 तास कसून चौकशी. काही आरोपींना घेऊन पथक पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये. आता कारवाईलाही वेग. पुणे विषारी दारू प्रकरणी प्रशासनाची कठोर कारवाई. कर्तव्यात निष्काळजीपणा. 21 अधिकारी यामध्ये निलंबित, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई. पिंपरीतील विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. मंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर पालिकेकडून आधीच 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यामध्ये विषारी दारूच्या मुद्द्यावरून पुणे शहर भाजप आक्रमक. अनधिकृत दारूचे अड्डे पुढील 3 दिवसात उद्ध्वस्त करण्याची मागणी. माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पुणे पोलिसांना इशारा. पुण्यातील दारू प्रकरणानंतर आता भिवंडीमध्ये रेक्स कंपनीवर छापा. रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या मिथेनॉलचा दारू बनवण्यासाठी वापर. 1526 किलो संशयित मिथेनॉलचा साठा या ठिकाणाहून जप्त. विषारी दारूसाठी रेक्स कंपनीकडून मिथेनॉल घेतल्याचंही समोर. पुण्यामध्ये शिवसेनेकडून दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर आता नाना भानगिरे यांच्याकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त. गावठी दारूची दुकानंही फोडली आहेत. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन. निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई. 4,480 लिटर हातभट्टीची दारू जप्त. 55 आरोपींना या प्रकरणी अटक. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या छतावर दारूच्या बाटल्यांचा खच, तर युवक काँग्रेसचं या संदर्भात आंदोलन सुरू असताना दारूच्या बाटल्या या ठिकाणी आढळल्या. राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिरात आणि मिसब्रँडेड औषधांच्या साठ्यांविरुद्ध धडक मोहीम. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती. 73,24,656 रुपये किमतीचा साठाही जप्त. पुण्याच्या नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये 2 महत्त्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवला. 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. भीमाशंकर मंदिर परिसरात 15 जूनपासून भाविकांसाठी हे मंदिर खुलं होणार. सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात. 5 जूनपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाही सुरू होणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, तर मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. तनपुरेंना भाजपाकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार.
प्राजक्त तनपुरेंनी भाजपात प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक. प्राजक्त तनपुरेंशी माझा संपर्क नाही. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर अजित पवार असताना विलिनीकरणाच्या एका बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो. जयंत पाटलांच्या घरी ती बैठक झाली होती. भाजप प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांचा हा दावा. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांची सूचना. तर पार्थ पवारांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याच्या चर्चा. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे हे मला माहीत नाही. ट्रान्सपोर्टमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही रोखू. पार्थ पवार आणि छगन भुजबळांमधील वादावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. इंधन संकट टळल्यावर दर पुन्हा कमी होतील. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. सीएनजी दरवाढीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपूरच्या भांडेवाडी बायोगॅस प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी. कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्री यांनी आढावा घेतलाय. दरम्यान देशातील मोठ्या बायोगॅस प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाची पाहणी. राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ. संजय राठोडांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं दौरा. सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा यामध्ये समावेश. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका. मात्र तरीसुद्धा तिकिटांच्या दरात वाढ केलेली नाही. शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. चोरीच्या संशयातून झालेल्या मारहाणीच्या रागातनं टोळक्याचा राडा. तर टोळक्यानं घरात घुसून महिलेला या ठिकाणी तिचा विनयभंग केल्याचा आरोप. कल्याणच्या म्हारळ गावामध्ये नागरिकांवर जीवघेणा हल्ला. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 150 प्रतिबंधित टर्मिन इंजेक्शनसह 2 आरोपी जेरबंद. जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत बेकायदेशीर विक्रीचा हा प्रयत्न. 2,09,000चा मुद्देमालही जप्त. नागपूर शहरातील 3 वेगवेगळ्या भागांमध्ये 3 मृतदेह आढळले. तर उष्माघातानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समोर येणार. नाशिक शहरामध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची 62 पथकं कार्यरत. पथकांच्या माध्यमातून घराघरांमध्ये तपासणी, फॉगिंग तर औषध फवारणी सुद्धा करण्यात येणार. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरोधातील अपात्रतेच्या मुद्द्यावरून आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे आमने-सामने. शशिकांत शिंदेंना या प्रकरणी सडेतोड उत्तर देणार असल्याचं महेश शिंदे म्हणाले. तर खेड ग्रामपंचायत कारवाई प्रकरणामध्ये मी कुठेही लक्ष घातलेलं नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. 9 जण या प्रकरणी अटकेत. दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती. शिवाय मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या 3घांना या प्रकरणी अटक. आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन सुद्धा समोर. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानसह इतर आरोपींचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातला मुक्काम वाढला. न्यायालयाकडून आता सुनावणीसाठी पुढील 12 जून नंतरची तारीख. 19 दिवसांपासून निदा खान कारागृहात. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वांढरेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं जास्त काळजीनं लक्ष द्यावं. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको. भाजपचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये माळी कुटुंबाच्या जमिनी प्रकरणी अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला. अशोक आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. अभिनेत्री दीपाली सय्यद यांना आलेल्या धमक्यानंतर आता रुपाली पाटलांचा दीपाली सय्यद यांना फोन. चाकणकरांची भूमिका तुम्ही करा, घाबरू नका, मी तुमच्या सोबत. रुपाली पाटील यांचं आश्वासन. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये साक्षीदार दादा खिंडकरला भावाकडूनच धमकी. साक्ष दिल्यास दादा खिंडकर आणि धनंजय देशमुखला जिवे मारून टाकण्याची धमकी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद. एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी आता 10 वर्षांची मुदत. यामध्ये 4.5 वर्षांचा मुख्य अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नवीन नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केलाय. सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. दरम्यान सेवेमध्ये कायम राहण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवली. विदर्भातील शहरांमध्ये तापमानात किंचितची घट. मात्र उन्हाची दाहकता कायम. शुक्रवारी ब्रह्मपुरी ठरलं राज्यातलं सर्वात उष्ण शहर. ब्रह्मपुरीमध्ये 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्ध्यात तापमान वाढलं. उन्हाचा या ठिकाणी केळी बागांना फटका. तर केळीची झाडं रोपं सुद्धा उन्हामुळे करपली. विविध उपाययोजना करून सुद्धा केळी पिकाच्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल.
जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका कायम. दरम्यान कमाल तापमान सध्या 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचाही अंदाज. राज्यात नाफेड केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी होणार. कांद्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार. मंत्री जयकुमार रावल यांची ही माहिती. कापूस आयातीवरील सीमाशुल्क 5 महिन्यांसाठी माफ. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 1 जून ते 30 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू राहणार. अमरावतीच्या वरुड परिसरामध्ये जोरदार पाऊस तर गारपीट झाल्यामुळे संत्रा, मोसंबी या पिकांचं मोठं नुकसान. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानातही काहीशी घट. जळगावमधील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा शिल्लक. 14 प्रकल्पांमध्ये यंदा 36% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्तीचा. बारामतीमधील सिद्धेश्वर निंबोडी या गावातील मदनवाडी तलाव कोरडा ठाक तर अतिक्रमणांमुळे तलाव कोरडा पडल्याचा नागरिकांचा दावा. सरकारनं त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांचा आत्मदहनाचाही इशारा. गोंदियात उष्णतेचा तडाखा कायम. गोंदियामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट. उकाड्यातही वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये हजारो माशांचा मृत्यू. तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. सांडपाण्यामुळे तलावातील प्राणवायूचंही प्रमाण घटलंय. रायगडच्या गोरेगाव एसटी स्थानकाचं काम 2 महिन्यांपासून ठप्प. पावसाळा तोंडावर असताना स्थानकाचं काम अर्धवट. ठेकेदाराला 7 दिवसांचं अल्टिमेटम. मंत्री प्रताप सरनाईक या प्रकरणी आक्रमक. नागपुरात मॅट्रिमोनी ॲपवरून महिलेची 14,80,000ची फसवणूक. आरोपीनं पीडित महिलेला घटस्फोटीत असल्याचं सांगून फसवलं. लैंगिक अत्याचारासह हुंड्यासाठी छळ केल्याचाही आरोप. आरोपी या प्रकरणी अटकेत. केंद्रात राज्यमंत्री दर्जाच्या पदाचं आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी अटकेत. तर भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची केली होती फसवणूक. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. किशोर म्हसाळ असं गुन्हा दाखल केलेल्या नगरसेवकाचं नाव. महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न केल्याचाही आरोप. पुण्यातील पूर्व भागामध्ये 2 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार. साधू वासवानी उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार. कोल्हापुरात IPL बेटिंग प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर. भाजप नगरसेवक नितेश पवार यांनाही जामीन. अमित शहांकडून सरक्रीक परिसरामध्ये भारत-पाक सीमेची पाहणी. तर स्मार्ट बॉर्डर्स आणि शून्य घुसखोरी हे मोदी सरकारचं सर्वोच्च प्राधान्य. गृहमंत्री अमित शहांची यावेळी माहिती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला. सोनारपूरमध्ये जमावाकडून घोषणाबाजी करत मारहाण. अभिषेक बॅनर्जींचे कपडे फाडले. अंडीही फेकली. डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी भारत दौऱ्यावर. तर टिफनी यांचे पती मायकल बोलेस यांच्यासह ताजमहालालाही भेट दिली. लग्न ठरलं. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.